स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आज या शिवशंभोच्या पावन भूमीमध्ये भातागिरीमध्ये तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणी मराठवाडा एकनाथ केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन हे आनंद पाटील मित्र परिवार शिवसेना तालुका लोहारा त्याचबरोबर एकनिष्ठ प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज या भातागिरी नगरीमध्ये ठेवण्यात आले होतं. संपूर्ण महाराष्ट्रभरातून या बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा झालेली आहे. त्याचबरोबर आमचे पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला बसवराज पाटील साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं, परंतु आज वर्धापन दिन असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. माझे जीवलग मित्र शरणभैया पाटील साहेब या ठिकाणी आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. महाराष्ट्रातून तमाम नागरिक या स्पर्धेसाठी आलेले होते. आकर्षक बक्षिस देखील आयोजकांच्याकडनं या ठिकाणी ठेवण्यात आली होती. स्पर्धा अशी ते आनंदमय वातावरणात झाली होती. पुढली देखील मराठवाडा एकनाथ केसरी माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने आम्ही आणखी चांगल्या पद्धतीमध्ये घेऊ हेच मी आपल्याला याद्वारे जनतेला सांगू इच्छितो. या ठिकाणी स्पर्धा पार पडल्यावर आता मुख्य विजेता कोण आहे आणि त्याचं म्हणजे काय किती बक्षीस आहे? आता बक्षिस तर अनेक आहेत. स्पर्धा चालू असताना देखील काही नागरिकांकडूनही बक्षिस थोडेफार आलेले आहेत. त्याचं वितरण आता पंचांकडे आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही तर बघितलेलं आहे भातागिरीचा देखील या ठिकाणी आमचा बैलजोडा एक नंबरला आलेला आहे. चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित आम्ही स्पर्धा 150च्या वरती सहभाग या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. सॉरी ग्रामीण भागात हा ग्रामीण भाग आहे. हा भाग ग्रामीण भागच मोठ्या मोठ्या मेट्रो सिटी चालवतो. इथला शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांच्या दैनंदिन कामातून कुठेतरी विरंगुळा मिळावा, आनंद मिळावा याच्यासाठीच आम्ही फक्त या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. आपली परंपरा, आपली संस्कृती आम्ही न विसरणारी आमची शिवसेना आहे. भविष्यात देखील त्याच पद्धतीमध्ये बळीराजासाठी आणखीन चांगल्या चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित करू. ग्रामीण भागातच आम्हाला काम करायचं हेच आमच्या शिंदे साहेबांकडनं धोरण आम्हाला मिळालेलं आहे. इथला शेतकरी कसा आनंदी राहायला पाहिजे, इथले ग्रामीण भागातील माझी मायबाप जनता कशी सुखी राहील, त्यांच्या चेहऱ्यावरती कसा आनंद राहील हेच आम्ही 100% या स्पर्धा अशी विविध स्पर्धा घेऊन आम्ही दाखवून देऊ.